आज आपण बेसन न वापरता ढोकळा करणार आहोत, ते पण रव्याचा. आणि तेही इन्स्टंट ढोकळा करणार आहोत घरच्या घरी, तेही फुगलेला, मस्त स्पंजी आणि अप्रतिम चव असणारा. तर एक पातेलं घेतलेलं आहे, तर त्याच्यामध्ये एका कपाने, मोठ्या कपाने दही घेतलेला आहे. तर बघा, 2 कप दही घेतलेला आहे, 2 कप पाणी टाकलेलं आहे. ज्या कपाने दही घेतलेला आहे त्या कपानेच पाणी टाकलेलं आहे सेम. आणि त्यानंतर कंटिन्यू मिक्स करायचे जोपर्यंत वरी फेस येणार नाही. कमीत कमी 2 मिनिट ते 3 मिनिट आपल्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचे, असं फिरवत राहायचे. हे बघा, वरती मस्त फेस आलेला आहे. तर परत त्यानंतर मी कंटिन्यू मिक्स करत राहायचे जोपर्यंत वर छान फेस येणार नाही. तर मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. नक्कीच व्हिडिओ बघा सुरुवातीपासून शेवटपर्यंत, स्किप न करता. दाखवत आहे तर स्किप न करता पहा, कारण काही काही छोट्या टिप्स असतात, महत्त्वाच्या असतात. त्या जर तुम्ही पाहिल्या नाहीत तर व्यवस्थित तुम्हाला रेसिपी जमणार नाही, व्यवस्थित बनणार नाही. त्यानंतर त्याच कपाने जेवढं दही टाकलेलं आहे, जेवढं पाणी टाकलेलं आहे, तेवढंच आपल्याला रवा टाकायचा आहे. तर रवा ना, बारीक रवा टाकलात तर खूपच छान राहील. मोठा रवा जर तुम्ही घेत असाल ना, तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आणि बारीक रवा असेल तर मिक्सरमध्ये बारीक करायची काहीही गरज नाही आहे. परत जेवढं प्रमाण दह्याचं घेतले तेवढंच प्रमाण पाण्याचं घेतले, तेवढंच प्रमाण रव्याचं घेतलेलं आहे. तर त्यामुळं तुमची मिस्टेक होणारच नाही. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, ज्यामुळे रवा मस्त फुगून येईल आणि व्यवस्थित मिक्सही होईल. 10 ते 15 मिनिट ठेवून देऊयात. तर आपले 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि रवा पाहिजे तसा मस्त मिक्स झालेला आहे. तर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर जेवढं पण आपल्याला तयार केलेलं आहे, तर आपल्याला जेव्हा ढोकळा बनवायचा आहे, वाफ द्यायची आहे, स्टीम करायचा आहे, तर जेवढं पण आपल्याला लगेचच्या लगेच करता येतं तेवढंच घ्या. त्याच्यामध्ये इनो टाका. 2 कप आहेत तर 2 इनो वापरलेले आहेत मी. तर एका कपासाठी एक कप दही, 1 कप रवा, 1 कप पाणी, तर 1 इनोचं पॉकेट वापरायचं आहे. तर त्यामुळं मी अर्धं एका साईडला घेतले आणि त्यात 1 पॉकेट टाकले. का तर एवढंच मी इन्स्टंट लगेच्या लगे करू शकते, एवढ्यालाच मी स्टीम करू शकते, व्यवस्थित वाफवू शकते. तर त्यामुळं ना मी एवढंच घेतलेलं आहे. जेवढंही तुम्ही एक वेळेस करू शकता तेवढ्यातच इनो टाका, कारण इन्स्टंट तुम्हाला लगेचच ठेवावं लागेल वाफवण्यासाठी. आणि जर तुम्ही जास्त तयार केलं आणि तुम्ही तेवढं पण नाही टाकू शकत आहात, तर तेवढ्यामध्ये इनो नका टाकू. जेवढंही तुम्ही तयार करणार आहात तेवढ्यातच इनो टाका. आणि त्यानंतर लगेचच ज्याच्यातही तुम्ही टाकणार आहात, ढोकळा करणार आहात, त्यात असं तेल लावून घ्यायचे आणि त्यानंतर जे बनवलेलं आहे पूर्ण त्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि आपल्याला वाफ द्यायची आहे 15 ते 20 मिनिट. आणि 10 ते 12 मिनिटामध्ये तुम्ही एक वेळेस काढून पहा. जर झाला असेल तर ठीक, झालं नसेल तर परत 5 ते 7 मिनिट ठेवा. कारण कोणाचा गॅस कमी असतो, कोणाचा गॅस जास्त असतो. तर त्यामुळं तर मी कुकरमध्ये स्टँड असेल तर स्टँड ठेवा, नाहीतर एक अशी छोटीशी वाटी किंवा प्लेट ठेवला तरी चालेल. त्याखाली पाणी ठेवा, त्यानंतर प्लेट ठेवा आणि त्यानंतर हे असं ठेवून द्या. जेही तुम्ही वाफून घेणार आहात, एखादी
प्लेटही तुम्ही ठेवू शकता किंवा जसंही मी ठेवत आहे तशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. तर यावरती आपल्याला शिट्टी लावायची नाही आहे. कुकरमध्ये ठेवले तरी वरती गच्च जे बसेल ते मी ठेवणार आहे. आपल्याला वाफ बिलकुल बाहेर जाऊ द्यायची नाही आहे. जेही व्यवस्थित फिट येईल ते यावरती झाकून ठेवा. तर आपल्याला हे 10 ते 12 मिनिटामध्ये एक वेळेस चेक करायचे आणि त्यानंतर परत एकदा पाहायचे. तर 15 मिनिट झालेले आहेत आणि बघा ढोकळा बनून रेडी आहे. तर आधी थंड होऊ द्या. थंड होण्याच्या आधीच कट नका करू. त्यानंतर वरती टाकण्यासाठी आपण तडका करून घेऊयात. गरम ऑइल केलेला आहे. त्यानंतर भरपूर जिरे आणि मोहरी टाकून द्यायचे आहेत. मोहरी, जिरे आणि त्यानंतर कढीपत्ता भरपूर सारा, कोथिंबीर पण टाका थोडी. त्यानंतर तुम्हाला जर तिखट हवं असेल तर थोडी हिरवी मिरची कट करून मी टाकलेली आहे. क्रिस्पी होजेपर्यंत परतून घ्यायचे. तर चला ढोकळा व्यवस्थित काढून घेऊया. चाकूने पहिल्यांदा व्यवस्थित साईडने मी कट करून घेते, व्यवस्थित काढून घेते. तर या ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी पुदिन्याची चटणी करायची आहे. टोमॅटोज थोडे घेतलेले आहेत, पुदिना घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत, लसण घेतलेलं आहे, थोडीशी अद्रक घेतलेली आहे. तर व्यवस्थित आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. थोडं मीठ टाकून घ्यायचे. बारीक करून घेतलेलं आहे आणि बघा व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे ढोकळ्याला. त्यावरती आपण जे फोडणी दिलेलं आहे ते टाकून घेऊयात. बघू शकता किती छान, किती सुंदर दिसत आहे. आणि यानंतर जी चटणी केलेली आहे ती या फोडणीमध्ये मी टाकून दिलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर आपली चटणी रेडी झालेली आहे, ढोकळा पण रेडी झालेला आहे आणि जे उरलेलं होतं ते मी इडली पात्रामध्ये पण टाकून केलेलं आहे. एकदम अप्रतिम इडली पण झालेली आहे. बघू शकता तुम्ही, जवळून दाखवते तुम्हाला. स्पंजी पण झालेली आहे. तर याची तुम्ही इडलीही करू शकता किंवा इडली ढोकळाही म्हणू शकता. तर असेच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा, एन्जॉय करा, खुश रहा, आनंदी रहा आणि माझे नवीन नवीन रेसिपीज पाहत रहा. आणि हो, केल्याच्या नंतर रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत थँक्यू.